विण दोघातली तुटेना 7 मार्च भागामध्ये अंशुमनच्या एका चुकीमुळे सगळीच झाली पोलखोल आणि आनंदचा खरेपणा रोहिणीमुळे आला समोर. रोहिणीमुळे कसा? चला तर बघूया. अंशुमन रोहिणीला सांगतो, रोहिणी मला आत्ताच्या आत्ता गरम चहा दे. रोहिणी घाबरते आणि चहा करायला जाते. पण इकडे स्वानंदी पण होळीला प्रार्थना करते, देवा मला लवकरात लवकर पुरावा सापडू दे आणि आनंददादा खरे हे सगळ्यांसमोर येऊ दे. पण देव स्वानंदीचं एवढं लवकर ऐकेल असं स्वानंदीलाही वाटलं नव्हतं. अर्पिता, मलिका आणि अंशुमन रूममध्ये बोलत असतात. मलिका म्हणते, बघितलंस ते आनंदबद्दल बोलल्यावर समर कसा ओरडला माझ्यावर. हे जे सगळं होतं ना त्या स्वानंदी आणि त्या म्हातारीमुळे. मला तर कधी कधी असं वाटतं समर स्वानंदीचं ऐकणार आणि आनंदला परत घेऊन येणार. अंशुमन म्हणतो, शक्यच नाही. मला नाही वाटत आता दादा कुणाचं ऐकेल. अर्पिता म्हणते, कशावरून? तो अगं हा प्लॅनच फुलप्रूफ होता ना. पण अंशुमन विसरून जातो की त्याने रोहिणीला चहा सांगितला. ती चहा तर घेऊन येते पण दाराबाहेरून सगळंच ऐकत असते. अंशुमन म्हणतो, निलिमा मावशीने त्याला प्रेम करून असं काही चोर ठरवलंय ना, त्यामुळे दादा त्याला परत जवळ करेल असं काही मला वाटत नाही. आता रोहिणी सगळं बोलणं ऐकते आणि घाबरून वापस जायला लागते. पण तेवढ्यात धडकते आणि हातातील ट्रे खाली पडतो. आता मात्र मलिका, अर्पिता आणि अंशुमन घाबरतात. अंशुमन दार उघडतो तर बाहेर रोहिणी. तो आता मोठ्याने ओरडतो, बोल काय ऐकलंस तू? पण रोहिणीचा घाबरून शब्द काय फुटत नाही. ती फक्त नाही म्हणून मान हलवते. ती आता पटकन खाली जाते. तिच्या मागे अंशुमन जातो आणि म्हणतो, बोल काय ऐकलंस तू? तो तिला मारण्यासाठी चाबूक घेतो. रोहिणी हात जोडून म्हणते, मी खरंच काहीच ऐकलं नाही. समर, स्वानंदी आजी सगळेच होळीजवळ असतात, त्यामुळे अंशुमनची जरा जास्तच हिंमत वाटते. तो चाबूक दाखवत मोठ्याने ओरडतो, शेवटचं विचारतो, बोल काय ऐकलंस तू? आता मात्र रोहिणी खूप रडायला लागते. अंशुमन म्हणतो, बोल नाहीतर अशी चामडी सुलून काढेल ना. आता तो चाबूक मारायला लागतो आणि मलिकाही डोळे झाकते. पण चाबूक काय बसत नाही. आता सगळे शॉकून बघायला लागतात तर अंशुमनच्या मागून स्वानंदीने चाबूक पकडलेला असतो. तेवढं समर येतो आणि ते दृश्य बघतो. समरला बघून मलिकाच्या पायाखालची जमीनच सरकते. आता आजीवन अंशुमनकडं रागाने बघत असते, पण स्वानंदीच्या चेहऱ्यावर मात्र खूप राग असतो. आता चाबूक पकडलं म्हटल्यावर अंशुमनलाही खूप राग येतो. तो काय समरला बघत नाही, कारण समर त्याच्या मागे उभा असतो. तो आता मोठ्याने ओरडतो, कुणाची हिंमत झाली माझा चाबूक पकडायची? तो आता स्वानंदीकडे बघून म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली? आता अंशुमनचं हे रूप बघून समर हादरतो. स्वानंदी म्हणते, तुझी हिंमत कशी झाली एका बाईवर हात उचलायची? करे अंशुमन, तुला लाज नाही वाटत? आत्तापर्यंत मी तुला कित्येक वेळा माफ केलं, पण आता नाही. आता स्वानंदी बरंच काही बोलत असते. समर म्हणतो, काय चाललं इथे? समर बघितल्यानंतर अंशुमनचा चांगलाच माज उतरतो. तो म्हणतो, दादा ही रोहिणी बघ ना, अरे दाराबाहेर उभा राहून आमचं चोरून बोलणं ऐकत होती. स्वानंदी म्हणते, तिने असं तुझं काय बोलणं ऐकलं की तुला तिला मारावं लागलं? आता अंशुमनच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. स्वानंदी म्हणते, तुला नाही सांगायचं? ठीक आहे, मी रोहिणीला विचारते. बोला रोहिणीताई, काय झालं? अंशुमन तुम्हाला का मारतोय आणि तुम्ही काय ऐकलं? आता अंशुमन तिच्याकडे रागाने बघायला लागतो आणि मलिका तिला नाही म्हणून मान हलवते. हे स्वानंदीच्या लक्षात येतं. ती रोहिणीताई आज बोलला नाही तर कधीच बोलणार नाही. हे बघा, तुम्ही समर राजवाड्यांची ते काम करताय, त्यामुळे तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाही. आजी म्हणते, स्वानंदी बरोबर बोलते. आता अंशुमन बोलणार तेवढ्याच समोर म्हणतो, थांब अंशू, रोहिणी तू बोल आणि अजिबात घाबरू नकोस. रोहिणी म्हणते, माझा ऐकण्याचा काहीच उद्देश नव्हता, पण अंशुमन सरांसाठी मी चहा घेऊन गेले आणि त्यांचं बोलणं माझ्या कानावर पडलं. ते म्हणत होते, आता दादा कोणाचंच ऐकणार नाही. निलिमा मावशीने प्रेम करत त्याला असा काय चोर ठरवला ना, दादा तर त्याला परत जवळ करेल असं काय मला वाटत नाही. हे ऐकल्यानंतर समर चांगलाच हादरतो आणि आनंदवर त्याच्याकडून किती अन्याय झाला याची जाणीव त्याला होते. अंशुमन म्हणतो, दादा ही खोटं बोलते. अरे हिला मी पकडलं ना तेव्हा माझ्यावरच आळ घेते. स्वानंदी म्हणते, अंशुमन अरे आता तरी खरं बोल, स्वतःला जरा लाज वाटू दे. मलिका म्हणते, समर काहीतरी गैरसमज झाला. अरे अंशुमन तर गंमत करत होता. समोर म्हणतो, काकू गैरसमज तर माझा झाला आहे, आता मला तो दूर करावाच लागणार. आता आनंद येणार पुन्हा कंपनीत.
असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.